हेलो गाइस, श्री सीताराम, वेलकम बैक टू गुप्ता ब्लॉग मुंबई। तो भाई इस चैनल से और मेरे व्हाट्सअप ग्रुप से और आजीएफ के टीम से बहुत सारे ड्राइवर भाई जुड़े हुए हैं। कुछ ड्राइवर भाई हैं जो नहीं जुड़े हुए हैं। तो भाई जो नहीं जुड़े हुए हैं प्लीज़ चैनल को सब्सक्राइब कर लो। और भाई एक चीज़ और है, कुछ जो कुत्ते लोग हैं भौंक रहे हैं, जो पैसे खा चुके हैं वो लोग, कुछ कुत्ते और रखे हुए हैं, वो कुत्ते आके भौंकते हैं। ठीक है, आप बाद में आके सॉरी बोलोगे तो वो इस बार माफ़ कर रहे हैं। वीडियो भी इसलिए बना रहा हूँ, अगली बार माफ़ नहीं करेंगे भाई। बोलने के पहले सोच लेना, ठीक है। अब हमें एक लीडर मिला है, हमारे भगवान, हमारे एक मसीहा मिले हैं जो हमें रास्ता दिखा रहे हैं। उनका क्या फ़ायदा हो रहा है, उससे कुछ हो रहा है क्या? नहीं, वो एक सोशल सर्विस कर रहे हैं, हमें रास्ता दिखा रहे हैं, हमें उनके रास्ते पे चलना है। अगर किसी को 1% भी गलत लगा है तो बताओ, जो मैदान में जुड़े सिर्फ वही लोग बताओ। देखो, ये कोई खाने का काम नहीं है, ना तो ये मूवी है कि पल में स्टेप बाय स्टेप जो होता है ना वो बदलते जाए, हर एक क्लिप उसमें बदलती है। ये रियल लाइफ है, हर एक काम हो रहा है, स्लो हो रहा है बट हो रहा है। मना तो किया नहीं गया कि भाई आप गाड़ी मत चलाओ, घर पे बैठो। 3 दिन के लिए बोला गया था, उसी दिन हो जाता 3 दिन के अंदर, मगर लोग गाड़ियां चला रहे थे। ये हमारी सबसे बड़ी हार थी। और दलाल लोग भी हैं जो मिसगाइड कर रहे थे, हम एक दूसरे से जुड़े हुए नहीं थे। बट इस टाइम पे केशव सर के पेज को बहुत से लोगों ने फॉलो किया है और मेरे चैनल को बहुत से लोगों ने सब्सक्राइब किया। वीडियो जाता है बट लाइक नहीं करते, सब्सक्राइब नहीं करते। उन्हें लगता है अरे भाई होगा ऐसा कोई आलतू फालतू, बट ऐसा नहीं है भाई। मैं हूँ, न्यूज़ दे रहा हूँ स्टार्टिंग से, बट चैनल देखने के लिए टाइम नहीं रहता भाई। टाइम निकालो, आईडी देखो, उसके बाद आप लोग आओ। देखो, ये मत सोचो अरे कुछ नहीं हो भाई, होगा। हम जितने जल्दी साथ हो जाएंगे उतना जल्दी हम सभी ड्राइवर भाइयों का एक विकास हो जाएगा। कुछ लोग हैं जो गलत बातें आके कर रहे हैं, सर के बारे में बोल रहे हैं, तो उनको अभी हमारी टीम के लोगों ने क्या सबक सिखाया, कैसे बात की, आप लोग कुछ सुनो। हाँ बोला। हॅलो, हा ऐकतोय, बोला की, पुढे बोला ना. ऐकतोय बोला. नाही तुम्ही फ्री चालवा, आम्हाला काय हरकत नाही, पण तुम्ही डॉक्टरांना काय बोलू नका उलट सुलट. मी तुम्हाला म्हणतोय, हा. मी तुम्हाला कोण क्षीरसागर, तुम्हाला माहित नाही का कोण क्षीरसागर? अहो आपल्याला कोण डॉक्टर कुत्रं सर तुम्हाला खातं माहित होतं? नाही का ते सांगा नाही, हो नाही, साहेब. नाही नाही, आपल्याला कोण कुत्र काय झालं? मी काय म्हणतोय, हा मी त्यात वाईट काय शब्द वापरला का? नाही नाही, पण तुम्ही असं विचारताय की कोण क्षीरसागर, तुम्हाला माहित नाही का आपल्याला कोण कुत्रं खात नव्हतं? त्या माणसाने आपल्याला आज आपल्या समस्या मांडल्या. कोण मांडायला तयार होतं का आपल्या? 6-7 दिवस तो माणूस उपाशी बसतोय आपल्यासाठी. अरे हा हॅलो, मी काय म्हणतोय, हा. मी सगळं मान्य केलं. मी बघा आज नाही बघत आहे, हा. मी 16 वर्ष या लाईन मध्ये आहे. हो, असाल ना, काय हरकत नाही ना. 2014ला हा हे कोरोना आलं हा. आणि मी 2009 पासून या लाईन मध्ये आहे. मग असू दे की, आम्ही कुठे काय म्हणतोय त्याला. हा, त्याचा काय संबंध आहे इथं? नाही, मी तुम्हाला उत्तर देतोय हा. की ना कसं आहे, हा आपलीच माणसाला मूर्ख आहे, हा. त्यामुळे हा त्रास झालाय. हा, मग तेच म्हणतोय ना, आपली माणसं मूर्ख आहेत. आपली माणसं जर 32 रेट भेटत असेल तर म्हणतात 22 घ्या. कशाला बोलतायत असे आपले माणसं? हेच मूर्खपणा आहे ना आपला. 20 बोलतोय, अरे मी 20 बोलतोय. अरे कशाला पण 20, आपल्याला 32 मिळत असेल तर 20 कशाला नाही पाहिजे? ना, पण रेटचा विषय काय हो द्या ना, जे भेटल ते भेटल ना. अहो जे भेटेल ते भेटेल ना. तुम्ही कशाला म्हणताय 20 घ्या, 22 घ्या? आता कसं? हा. की जे तुम्हाला मिळत आहे हा. ना, त्या तुम्हाला किंवा मला, हा. मी तर ते चालवतं गाडी चालवत नाहीये. हा. तर माझं एवढंच म्हणणं हा. आहे की कसं आहे की तुम्ही ना एका टार्गेट करा, हा. आयुष्य तो उठतोय. अहो ते तुमचं वैयक्तिक मत झालं, तुम्ही तुमचं मत सगळ्यांवर लादू नाही शकत. आणि डॉक्टरांना काय बोलू नये. आणि मी तुम्हाला आहे लक्षात ना घ्या. ते सांगतोय की तुम्ही डॉक्टरला काय बोलू नका. तुमचं काय असेल समस्या मांडा तुम्ही. माझं ऐका, हा. माझं ऐका. धन्यवाद. तुम्हाला तुमचं सगळं नकलापासून 32 नाही, तुम्ही 40 रुपये किलोमीटर घ्या. हो घेतो की आम्ही आम्ही 40 50 घेऊ हो साहेब. 50 आमचं एकच मत, डॉक्टरांना काय बोलायचं नाही. लक्षात घ्या, कोण डॉक्टर, कोण केशव क्षीरसागर, लक्षात घ्या साहेब. त्या माणसाबद्दल आहे ना व्यवस्थित बोला. तुम्हाला नाही चांगलं बोलता येत ना, तुम्ही गप्प बसा. पण तुम्ही माहिती न घेता ना कोण काय बोलू नका असं.
तुमच्या मागं जो बोलतोय ना त्याला विचारायला पाहिजे, त्याला पण बोलायचं मला हा, बोला. की मी शिवसेना वाईट बोललं नाही, त्याची विचाराने एवढी मेहनत केली. अहो वाईट मग बोललो तुम्ही- नाही म्हणून आम्ही पण तुमच्या बरोबर चांगलंच बोलतोय. आम्ही पण तुम्हाला चांगलंच बोलतोय. आम्ही तुम्हाला वाईट नाही बोललो. तुम्ही वाईट बोलला असता तर आम्ही पण वाईट बोललो असतो. तुम्ही चांगलंच बोलताय. तुम्हाला कोण- फक्त एक विनंती काय, ऐका साहेब, ऐका, तुम्ही पण मराठी माणूस आहे, मी पण आहे, ऐका. कोण क्षीरसागर, कोण अरे तुरे तुम्ही करताय, प्लस तुम्ही कोण बोलताय, तुम्हाला माहित नाही का साहेब कोण डॉक्टर साहेब आहे? मला याचं उत्तर देता. ग्रुपवर 900 लोक आहेत, तुम्ही निगेटिव्ह मेसेज टाकताय, 900 लोक बघतात साहेब. मी तुम्हाला काय, हा बोला. सगळं दिसतंय मला, पण मी काय माहिती बघा, मी ना हे सगळं ना 2017 पासून बघतोय. अहो साहेब, तुम्ही त्या लोकांना पैसे खाऊन ऐका ना, हे ज्या संघटना आहेत, तुमच्या काही संघटना किंवा कुठे असेल मला नाही माहिती, पण मी तुम्हाला सांगतो, मग मी पण ड्रायव्हरच आहे, पण मी ना ऐका ना, तुम्हाला जेव्हा कधी यायचं ना, उद्या आझाद मैदानला या, परवा या, कधी या, आणि तुम्ही समोर बघा की आपल्यासाठी त्या माणसाने काय केलं, जीवाचं रान. आजही माणूस आपलं आंदोलन चालू आहे, कोणासाठी बसले तो, त्यांचा काय वैयक्तिक फायदा आहे का, मला याचं उत्तर द्या. उद्या रेट वाढला, उद्या आपल्या समस्या सुटल्या तर आपलाच फायदा होणार आहे का त्यांचा फायदा होणार समस्या आहे? पण कुणी मांडली नाही. अहो भाऊ, आणि ज्यांनी मांडलं त्याने पैसे घेऊन साईडला झाले की नाही, ह्याचं उत्तर द्या मला फक्त. हा मग हे सगळं खरं आहे. तुम्ही पहिलाय ना साहेब, ऐका हो साहेब, तुम्ही पहिलाय ना प्रत्येक गोष्टीचा आहे ना अभ्यास करा. अभ्यास न करता तुम्ही मत मांडू नका. आणि तुमची काही शंका असेल ना तर तुम्ही इथं या, तुमच्या शंकेचं सगळं निरसन करतो. आज तिथं डॉक्टर ऐकून घ्या, आज तिथं त्या ज्या आझाद मैदानावर तिथं टेंट मारून जर तिथं डॉक्टर साहेब बसतात ना, ती गादी पूर्ण पाण्याने भिजलेली आहे. माणूस त्याच्यावरच बसून उपोषण करतोय. एवढा मोठा माणूस आहे, त्याला काय पडलं, त्याचं काही घरदार नाही आहे का? आपल्यासाठी त्यांच्या काही वैयक्तिक गाड्या आहेत का टी परमिटच्या? ते आंदोलन करतायत. अहो तुम्हाला माहिती नाही, हेच तर तुम्हाला माहिती अहो, नाही ना. साहेब, तुम्हाला येऊन माहिती बघा. नाही, साहेब. तुम्हाला काही माहिती नाही, तुम्ही मत व्यक्त करताय. चला तुम्ही आझाद मैदानला कोण आहे का नाही, मी तुम्हाला दाखवतो रोजचं अपडेट. पोलीसची तुम्हाला एंट्रीची डायरी दाखवतो. आणि डॉक्टर साहेबांची पण तुम्हाला एंट्री दाखवतो, या उद्या. तुम्ही या इथं कामोठ्याला, मी तुम्हाला दाखवतो एंट्री सगळी. आणि तुम्ही हारल्यावर काय देणार मला ते सांगा. नाही, तुम्ही हारल्यावर काय मांडणार तिथे सांगा. हा मी उद्या आता 12 वाजता तिथे येतोय आणि मला तुम्ही दाखवा. हा दाखवतो. आणि तुम्ही त्याच्या बदल्यात तुम्ही माफी मागणार का डॉक्टर साहेबांची जाहीररित्या? हा तुम्ही या उद्या कामोठ्याला तुम्ही येता का? या कुठे येणार? आझाद मैदानाला माझा कामोठ्याला नंबर येणार. सेव्ह करून ठेवा. हा, या, ठीक या. आहे. तुम्ही टायमिंग सांगा, आम्ही तिथं हजर होतो. पाहिजे नाही तुम्ही टायमिंग काय पाहिजे? कोण पाहिजे? काय पाहिजे? उद्या मी 12 वाजता तिथं येतो आझाद मैदानला. हा. आणि डॉक्टर शिवसेना असतील ना, हा. तर मी त्याच्यावर माफी मागतो. अजून काय? चालेल हा, चालेल. या या, माझा या. नंबर सेव्ह करून ठेवा. नंबर सेव्ह करून ठेवा. या. नंबर सेव्ह आहे. नंबर काही जास्त हा ठीक आहे एवढं. हा ठीक आहे. चालेल. तुम्ही एवढं मान्य करताय ना, ठीक आहे. ह्याच्यात सगळं आलेलं आहे. तुम्ही या उद्या 12ला. आपण तुम्हाला तिथून पहिल्या दिवसापासून आजपर्यंतची तुम्हाला सगळी एंट्री दाखवतो. पोलीसची एंट्री तर खोटी नाही ना डायरी मधली. आजही आपलं आझाद मैदानावर आंदोलन चालूच आहे. मी मान्य केलं. मी तुला काय बोलतोय, माझं काय म्हणणं आहे की तुम्ही जे बोलताय ना ते मान्य केलं मी. आता नाही बोलत, पण मी अजूनही तुम्ही काय झालंय माझे, आपलं कसं झालंय प्रॉब्लेम की आपण ना फक्त ना एकाला टार्गेट जर तुम्ही करताय ना तर आयुष्य सुखी होत आहे. अहो त्यांनी आपल्यावर पिटिशन टाकले, तुम्हाला माहिती आहे का? अहो साहेब, आपल्यावरती उबरला टार्गेट करा. अजूनही बोलतोय मी. अहो, मग आपली आयडिया एक मिनिट, मला एक उत्तर द्या. ऐका ना, डॉक्टर साहेबांनी तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही उबर बॉयकट करा. आता आपले ड्रायव्हर लोक काय करतात? उबर बॉयकट केलंय का नाही केलं? आपण उबरच चालवतोय, बरोबर आहे का चूक आहे? मग आपण किती ऐकतोय? जर ते आपल्यासाठी करतायत तर आपण किती ऐकतोय याचं उत्तर द्या तुम्ही साहेब मला. एक छोटासा तुमचा ना एक व्हिडिओ बनवा आणि डॉक्टर साहेबांबद्दल बाबा मी काय बोललो असेल तर त्याची माफी मागा, म्हणजे तुम्हाला काय फोन यायचे बंद होऊन जातील. उद्या आता काय म्हणताय? तुमचा आता लगेच नाही म्हणू शकत मी. उद्या 12 नंतर पाठवेल. चालेल ना? हा ठीक आहे, नक्की 12 नंतर पाठवा. 100% 12 ते 1 च्या मध्ये ना. फक्त मला तुम्ही सांगा कुठल्या नंबरवर टाकायचा व्हिडिओ मी टाकणार. आणि त्या माणसाला आपल्याला धडपड केली यार, त्यासाठी आपण कधी पण आहे नाही. आता कसं मी पितोय त्यामुळे मी आता मी टाकू शकत नाही, त्याला अर्थ होत नाही. उद्या शुद्धी पण टाकल ना, तुम्हाला पण त्रास नाही, मला पण त्रास नाही. बरोबर तुझी ते? ठीक आहे, चालतंय. जय महाराष्ट्र. चुकी काय करू नका याच्या पुढे. ठीक है, जय महाराष्ट्र. तो भाई आप सभी ने सुन लिया, ये लास्ट मौका है. अगर इसके बाद
किसी ने उलूल जुलूल कमेंट करेगा तो भाई अच्छा बात नहीं है, इसको माफ़ कर दिए, आप लोगों को भी दिखा दिए भाई प्लीज़। बहुत से भाई लोग ऐड हैं, साथ ही रहो। मूवी नहीं है जो हो जाएगा जल्दी, रियल लाइफ है, लेट होगा बट होगा। और अनाउंसमेंट भी किया जाएगा। अब कुछ लोग बोलेंगे अरे भाई चक्का जाम करो ये वो, भाई सब कुछ होगा बट कानून के दायरे में होगा। अभी केस चल रहा है, केस फ्री होने दो, उसके बाद दिखाएंगे। और ये मत सोचो अरे उबर वाले ओला वाले रेट गिरा दिए, भाई उनकी फटी पड़ी है। सर जो हमारे हैं इन्होंने उन कंपनी आई उनको बोली बस करो, ऑफर भी दिए बट सर हमारे नहीं लिए। नहीं चाहिए भाई, हम जैसे लोगों के लिए सर अभी अड़े पड़े हैं, हमें भी उनका साथ देना है, हौसला बढ़ाना, हौसला नहीं गिराना। तो यही निवेदन करता हूँ भाई, आप सभी साथ रहोगे, हम सभी हित के लिए। कुछ दलाल पहले खा लिए पैसे, कुछ दलाल अभी बीच में खा लिए पैसे, जो हमारे साथ खड़े थे वो खा गए पैसे भाई। तो ऐसा हमें नहीं करना है, हमें साथ रहना, सर हमारे साथ खड़े, हमें भी इनका साथ देना है, बस यही मैं बोलूँगा। और रिजल्ट का वेट मत, ये देखो कंपनी की तो फटी पड़ी है, वो तो बोल ही रही है हम रेट क्यों इतना कम की, इसका वजह क्या है? क्योंकि इनको क्या, हम ड्राइवर भाइयों को तोड़ना चाहते हैं कि रेट कम करेंगे तोड़ देंगे, बट ओला रेट दे रहा है भाई, ओला रेट दे रहा है। मैंने पहले भी दिखाया, अभी भी दिखाया, रेट दे रहा है। अभी बारिश का टाइम है, जहाँ मैं भाड़ा परोड़ता वहाँ जाना है, नहीं परोड़ा मत जाओ। ओनली मीटर के बारे में हर कस्टमर को बताओ, पेपर रखो, वो कार्ड रखो, सबको बताओ। तो फिलहाल के लिए यही है जानकारी में, फिर से मिलेंगे नए अपडेट में, जब तक के लिए बाय बाय, थैंक यू।